हाय फ्रेंड्स, आज आपण चालू करत आहोत लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स हा इलेक्ट्रॉनिक सेकंड मधला चॅप्टर नंबर सेकंड आहे, चॅप्टर नंबर 2. तर लॉजिक गेट्समध्ये आपण काय काय बघितलं आहे. फर्स्ट तत्पूर्वी बघूया त्याच्या अगोदरचा फर्स्ट चॅप्टर कोणता आपला, नंबर सिस्टम अँड बुलियन अल्जेब्रा. बरोबर. आता नंबर सिस्टम आणि बुलियन अल्जेब्रा हा इलेक्ट्रॉनिक सेकंडमधला फर्स्ट चॅप्टर आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं, बराच दिवस झाले आपण आपलं म्हणजे काय क्लास वगैरे चालू नाही, तर मी थोडा हा रिवाईज करतो. तर बघा, नंबर सिस्टम आणि बुलियन अल्जेब्रामध्ये आपण बघितल्या डिफरंट टाइप्स ऑफ नंबर सिस्टम. आता डिफरंट टाइप ऑफ नंबर सिस्टममध्ये काय काय आहे, तुमचे किती नंबर सिस्टम आहे, टोटल 4 टाइप ऑफ नंबर सिस्टम आहे. आपण बघितल्या क्लासमध्ये कोणत्या कोणत्या टाईप्स आहेत त्या. तर फर्स्ट आहे बायनरी नंबर सिस्टम, बायनरी. बरोबर. आता नंबर सिस्टम आलं म्हणजे त्याचा रॅडिक्स आला, रॅडिक्स ऑर बेस. आता बायनरीला रॅडिक्स काय आपला 2. बरोबर. ही फर्स्ट नंबर सिस्टम आहे तुमची. आता सेकंड नंबर सिस्टम कोणती तुमची, डेसिमल. आता डेसिमल नंबर सिस्टम रॅडिक्स 10. नंतर थर्ड आपण कोणती बघितली होती, हेक्साडेसिमल. त्याचा रॅडिक्स किती आहे, हेक्सा 16. आणि 4 आपण बघितली होती ऑक्टल म्हणजे काय 8. त्याचा बेस किती तुमचा 8. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं आहे, डिफरंट टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम, बायनरी बघितली, डेसिमल बघितली, हेक्सा बघितली आणि ऑक्टल बघितली, त्याचे रॅडिक्स पण बघितले आणि ह्या नंबर सिस्टमचे कुठं काय यूजेस आहे ते पण बघितले. आता नंबर सिस्टममध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट या चॅप्टरमध्ये आपण बघितली ती कन्व्हर्जन. बरोबर ना. आता कन्व्हर्जनमध्ये आपण किती टाईप्स बघितल्या, तर फर्स्ट टाईप बघितली होती आपण बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन, बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन. ओके. नंतर बघितली होती डेसिमल टू बायनरी, म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ ज्या नंबर सिस्टम आहे त्याचं आपण काय केलं इथं कन्व्हर्जनच्या मेथड बघितले. म्हणजे फर्स्ट बायनरी टू डेसिमल बघितली, नंतर डेसिमल टू बायनरी बघितली, बायनरी टू हेक्स बघितली, हेक्स टू बायनरी बघितली, हेक्साडेसिमल टू डेसिमल बघितली, डेसिमल टू हेक्साडेसिमल बघितली. डिफरंट नंबर टाईप ऑफ आपण तिथं एक्झाम्पल पण आपण तिथं घेतले. आता याच्या पुढे आता हे काय तुम्हाला परत सांगण्याची गरज नाही, एक्झाम्पल पण आपण इथं पुष्कळ घेतलेले क्लासमध्ये, सोडवून पण घेतले, तुम्हाला होमवर्क पण दिलं तर तुम्ही ते सॉल्व पण केलेत, याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण नव्हती. आता हा आपला फर्स्ट चॅप्टरमधले हा फर्स्ट पार्ट झाला आहे. आता हा पार्ट फर्स्ट काय बघितलं आपण, नंबर सिस्टम, 4 टाईपचे नंबर सिस्टम आहेत. बरोबर. नंतर सेकंड पार्टमध्ये आपण काय बघितलं त्याचं, म्हणजे फर्स्ट पार्टमधला सेकंड टाईप याच्यात काय बघितलं आपण, कन्व्हर्जन बघितली, डिफरंट टाईप ऑफ कन्व्हर्जन पण तुम्हाला सांगितले. ठीक आहे. आता ह्या पार्टमध्ये फर्स्ट चॅप्टरच्या सेकंड पार्ट आपण काय बघितलं आहे, कोड्स. बरोबर ना, कोड्स. आता कोड्स किती टाईपच्या बघितले, फर्स्ट बघितला आपण BCD कोड. आता BCD म्हणजे काय, बायनरी कोडेड डेसिमल. बरोबर ना. BCD म्हणजे काय, बायनरी कोडेड डेसिमल. आता BCD मध्ये हा जो बायनरी कोडेड डेसिमल तो किती बीटचा कोड आहे, हा 4 बीट कोड आहे. किती बीट कोड आहे, 4 बीट कोड आहे. बरोबर ना. आता याला दुसरं नाव पण आपण बघितलं होतं, काय होतं, 8421 कोड. BCDला आपण काय म्हणू शकतो, 8421 कोड. सेकंड कोड कोणता बघितला होता आपण, ASCII कोड. बरोबर ना. ऑल ओव्हर वर्ल्ड आता जो आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT सेक्टरमध्ये जो कोड वापरतो तो कोणता कोड आहे तुमचा, ASCII कोड. म्हणजे काय, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. हे बघा, कोड बघताना आपण बघितले होते नंबर ऑफ बीट महत्त्वाचे असतात. आता फर्स्ट जो आपण कोड बघितला तो BCD कोड, त्याला 8421 कोड पण म्हणतात. आणि किती बीट आहे, 4 बीट आहे. म्हणजे नंबर ऑफ इंटिजर किंवा नंबर ऑफ तुम्ही त्याच्यात जे एक्झाम्पल्स आहे किंवा ट्रान्सफरिंगची जी मेथड आहे त्याच्यात बीट कमी असल्यामुळे आपण काय करू शकतो, लिमिट असतं, 4 बीटच कोड आहे. तसा
हा जो ASCII कोड आहे, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज, हा किती बिट कोड आहे तुमचा? तर हा आहे 7 बिट कोड. सॉरी, किती बिट कोड आहे हा तुमचा? 7 बिट कोड. ठीक आहे. ऑल ओव्हरमध्ये हा वापरतात. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले. एला काय म्हणतात, बीला काय म्हणतात, हॅशटॅग आहे, तुमचं स्टार आहे, नंबर ऑफ डिफरंट टाईप ऑफ एक्झाम्पल आपण बघितले. नंतर कोडमध्ये फर्स्ट आहे BCD, सेकंड आहे ASCII आणि थर्ड आपण बघितला तो कोणता आहे? EBCDIC कोड. म्हणजे काय? एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज. आणि या ASCIIचं पुढचं व्हर्जन आहे, पण त्या लिमिटेड कंपनीज वापरतात त्यांच्यामध्ये कम्युनिकेशनसाठी. पण हा जो EBCD कोड आहे हा ASCIIपेक्षा जास्त पॉवरफुल कोड आहे. जास्त पॉवरफुल म्हणजे काय? नंबर ऑफ बीट याच्यात किती असणार? नक्कीच ASCIIपेक्षा जास्त असणार. म्हणजे EBCD कोडमध्ये किती बीट आहे? 8 बीट आहे. ओके, हे सर्व आपण एक्झाम्पल बघितले होते. आता हा झाला नंबर सिस्टीम आणि बुलियन अल्जेब्राचं थोडं मी इंट्रोडक्शन दिलं. हा चॅप्टर आपण संपवलेला आहे. पण त्याच्यात बघितले, फर्स्ट काय बघितले? नंबर सिस्टम बघितले, नंतर कोड्स बघितली. हा झाला त्याचा फर्स्ट पार्ट. आणि हा जो चॅप्टर, याला वेटेज पण तुम्हाला माहिती आहे, 8 मार्क्सचं वेटेज आहे बोर्डमध्ये. आणि नंतर पार्ट सेकंडमध्ये फर्स्ट चॅप्टरच्या आपण काय बघितलं होतं? तर आपण बघितलं होतं कॉम्प्लिमेंट मेथड, किंवा तुम्हाला माहीत असं कॉम्प्लिमेंट्स. कोणते कॉम्प्लिमेंट्स आहे? कॉम्प्लिमेंट मेथड, वन्स कॉम्प्लिमेंट आणि टूज कॉम्प्लिमेंट. आता वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? सपोज एक एक्झाम्पल घेऊया, 1001. आता ह्या जो तुमचा बायनरी नंबर आहे, बरोबर ना? बायनरी कशावरून ओळखायचा आपण? का त्याच्या रॅडिक्स किंवा त्याच्या बेसला काय तुमचा 2 आहे, रॅडिक्स म्हणतो आपण किंवा त्याला बेस म्हणतो. हा तुमचा कोणता नंबर आहे? बायनरी नंबर आहे. तर ह्या जो बायनरी नंबर आहे त्याचं आपल्याला कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? फर्स्ट वन्स कॉम्प्लिमेंट. तर आपण काय करतोय? सिंपल इन्व्हर्जन करतोय. काय करतोय? 0 1 1 0. म्हणजे जिथं 1 आहे तिथं काय करतोय? 0. जिथं 0 आहे तिथं काय करतोय? 1 आहे. आणि हे झालं कन्वर्जन कशामध्ये? वन्स कॉम्प्लिमेंटमध्ये. आणि टूज कॉम्प्लिमेंटमध्ये काय बघितलं आपण? सपोज एक्झाम्पल सेकंड, टूज कॉम्प्लिमेंटमध्ये काय बघितलं? 1001. याचं कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे आपल्याला? टूज कॉम्प्लिमेंटमध्ये, बरोबर? तर टूज कॉम्प्लिमेंटमध्ये ह्या बायनरी नंबरचं कन्वर्जन आपल्याला करायचं आहे. तर आपण कसं करणार? तर फर्स्ट टूज कॉम्प्लिमेंटमध्ये कन्वर्जन करण्यापूर्वी आपल्याला याचं कन्वर्जन कशात करायचं आहे? वन्स कॉम्प्लिमेंट. आता वन्स कॉम्प्लिमेंटची मेथड तुम्हाला सर्वांना माहीत होती, 0 1 1 0. ठीक आहे. आणि त्याच्यात आता हा काय झाला परत तुमचा? वन्स कॉम्प्लिमेंट. आता याच्यात +1 जर आपण केला तर हा काय झाला तुमचा? टूज कॉम्प्लिमेंट. आता 0 + 1 1 1 1 0. आता हा जो नंबर आहे हा तुमचा बायनरी नंबर आहे, पण कोणत्या फॉर्ममध्ये? टूज कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. आता बायनरी ॲडिशन, बायनरी सबट्रॅक्शन खूप सोपं मेथड आहे ती आपण ती बघितली. म्हणजे ॲरिथमॅटिक ऑपरेशन ऑफ बायनरी नंबर्स आपण ते बघितलेत. त्याच्यानंतर आपण ही कॉम्प्लिमेंटची मेथड बघितली. आता कॉम्प्लिमेंटमध्ये वन्स कॉम्प्लिमेंट आलं, टूज कॉम्प्लिमेंट आलं, आणि त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन ऑफ वन्स अँड टूज कॉम्प्लिमेंट मेथड. आता सबट्रॅक्शन कशाची? वन्स आणि टूज कॉम्प्लिमेंटची आपण क्लासमध्ये घेतली आहे. खूप सोपे आहे ती सबट्रॅक्शनची मेथड. तुम्हाला एक्झाम्पल दिली ते तुम्ही सॉल्व पण केले होते, आणि तुम्हाला होमवर्क पण दिलं तर तुम्ही होमवर्क केलं होतं. आता फर्स्ट चॅप्टरमध्ये 8 मार्क्स वेटेज आहे, हे सर्व आपण बघितलं होतं. तर खूप सोपं आहे. फर्स्ट चॅप्टर काय बघितलं होतं आपण? डिफरंट टाईप ऑफ नंबर सिस्टम. 4 टाईपच्या नंबर सिस्टम होत्या. कोणत्या होत्या? बायनरी, डेसिमल, हेक्साडेसिमल, ऑक्टल. त्यांचे रॅडिक्स ऑर बेस लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. आता सपोज जर तुम्ही एक्झाम्पल लिहिली 101, आता तुम्ही म्हणशाल हा जो एक्झाम्पल आहे हा बायनरी, पण हा बायनरी केव्हा होईल? जेव्हा त्याला तुम्ही त्याच्या बेसला 2 लिहिशाल किंवा त्याच्या रॅडिक्सला 2 लिहिशाल, तेव्हा हा जो नंबर झाला हा कोणता झाला? तुमचा बायनरी नंबर. ठीक आहे.
फर्स्ट चॅप्टर तुम्हाला समजला होता. आता आपण जाऊया सेकंड चॅप्टरकडे. आता सेकंड चॅप्टर पण आपलं बराच झाला होता, 50% चॅप्टर आपला झाला होता. आता सेकंड चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं होतं, तर सेकंड चॅप्टर कोणता आहे आपला, चॅप्टर सेकंड कोणता होता, लॉजिक गेट्स. ओके, आता लॉजिक गेट्समध्ये काय काय बघितलं आहे आपण, तर बघा लॉजिक गेट्समध्ये आपण फर्स्ट लॉजिक गेट्स म्हणजे कोणते, 3 टाईपचे बेसिक गेट्स बघितले. कोणते कोणते गेट्स होते, बेसिक गेट्स. किती टाईपचे बेसिक गेट्स असतात, 3 टाईपचे बेसिक गेट्स बघितले होते आपण. कोणते, तर फर्स्ट होतं आपलं अँड गेट, सेकंड होतं ऑर गेट आणि थर्ड कोणतं गेट होतं तुमचं, नॉट गेट. आता बघा अँड, ऑर आणि नॉट, तर हे तुमचे 3 कोणते गेट्स आहे, बेसिक गेट्स आहे. आणि त्यांचे नंबर पण मी सांगितले होते. अँड गेटचा नंबर कोणता आहे, IC नंबर 7408. हा कोणता आहे, अँड गेटचा IC नंबर 7432. ऑर गेटचा IC नंबर 7404. नॉट गेटचा IC नंबर. तर अँड गेट जर आपण बघितलं तर बघा बेसिक गेटचं मी थोडं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. बेसिक गेट्समध्ये अँड गेटचा नंबर 7408 आहे, बरोबर. आता 7408 हा नंबर लक्षात का ठेवायचे, तर प्रॅक्टिकलमध्ये IC आयडेंटिफाय करण्यासाठी हे तुम्हाला नंबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पुढे आता 7408 हा गेट कोणता आहे, अँड गेट आहे. अँड गेटचा सिम्बॉल तुम्हालाच माहीत आहे, 2 इनपुट 1 आउटपुट. 2 इनपुट आपण म्हणूया A प्लस A, दुसरा आहे B आणि हा आहे आउटपुट Y. तर Y इज इक्वल्स टू A इंटू B. प्रोडक्ट ऑपरेशन जिथं आपल्याला येतं तो कोणता गेट आहे तुमचा, अँड गेट. त्याचा ट्रूथ टेबल पण मी तुम्हाला सांगितला होता, A B Y, बरोबर ना, 0 0. आता इनपुट किती आहे, 2. कंडिशन किती येणार, 4. 2 बीट 0 0 0 1 1 0 1 1. प्रोडक्ट ऑपरेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं आहे, A इंटू बीचं 0 इंटू 0 0 0 इंटू 1 0 1 इंटू 0 0 1 इंटू 1 1. ठीक आहे, हा कोणता गेट बघितला आहे, अँड गेट. नंतर कोणता गेट बघितला आहे आपण, ऑर गेट. ऑर पण काय तुमचा बेसिक गेट आहे, त्याचा नंबर काय आहे 7432. आता बघा हे जे IC नंबर आहे हे 2 इनपुट 1 आउटपुट IC नंबर आहे. ठीक आहे, तर ऑर गेटचं सिम्बॉल कसा आहे, हा आहे तुमचा ऑर गेट. त्याला परत 2 इनपुट 1 आउटपुट, बरोबर. ऑर गेट कोणतं ऑपरेशन परफॉर्म करतं आहे, तर ॲडिशन. अँड ऑपरेशन मल्टिप्लिकेशन. ओके, तर ऑर गेट जो आहे हा सिम्बॉल तुम्हाला माहीत आहे, Y इज इक्वल्स टू A प्लस B. बघा सिम्बॉलमध्ये फरक आहे. आता इथं जर ट्रूथ टेबल बघितला, ट्रूथ टेबल इनपुट किती आहे, 2 A B, आउटपुट सिंगल. ठीक आहे, 0 0 0 1 1 0 1 1. Y ॲडिशन 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1 1 प्लस 1 0 कॅरी 1. परत काय येईल तो 1 खाली येईल आणि काय झालं तुमचं हे ऑर ऑपरेशन झालं. आणि लास्ट जो बेसिक गेट आहे तो कोणता आहे तुमचा, लास्ट जो बेसिक गेट आहे तो कोणता आहे तुमचा, तर बघा नॉट. आता नॉट म्हणजे काय, तर हा नॉट गेट आपण इन्व्हर्टर म्हणून पण वापरू शकतो किंवा त्याला इन्व्हर्टर गेट पण म्हणतात. इन्व्हर्जन ऑपरेशन जो करतो तो कोणता गेट आहे तुमचा, नॉट गेट. त्याचा सिम्बॉल खूप सोपा आहे. ए जर आपण इनपुट दिलं त्याच्या आउटपुटला ए बार येईल. म्हणजे इनपुटला 0 जर दिलं तर आउटपुटला 1 येईल, इनपुटला 1 जर दिलं तर आउटपुटला 0 येईल. हा त्याचा ट्रूथ टेबल आहे. आता हे बेसिक गेट्स आपण क्लासमध्ये बघितले, हे आत्ता पण मी तुम्हाला पुन्हा सांगितले. कारण लॉजिक गेट्समधला जो सेकंड पार्ट आहे त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉजिक गेट्स युझिंग एक्सप्रेशन. म्हणजे एक्सप्रेशन दिले असणार आहे आणि तुम्हाला लॉजिक गेट तिथं बनवायचे. तर बघा हे 3 बेसिक गेट आपण इथं बघितले.
आता बेसिक गेट नंतर आपण बघितलं ह्या चॅप्टरमध्ये कोणते गेट्स बघितले, तर युनिव्हर्सल गेट्स. आता युनिव्हर्सल गेट्स कोणते, तर दोन टाईपचे युनिव्हर्सल गेट आहे. किती टाईपचे, 2 टाईप्स ऑफ युनिव्हर्सल गेट. 2 टाईप्स, 2 टाईपचे युनिव्हर्सल गेट्स आहे. तर 2 टाईप म्हणजे कोणते कोणते, तर फर्स्ट आहे तुमचा नॅन्ड गेट आणि सेकंड आहे नॉर गेट. आता नॅन्ड गेटचा आय सी नंबर माहिती तुम्हाला 7400, नॉरचा काय 7402. प्रॅक्टिकलसाठी खूप महत्त्वाचे आय सी नंबर माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, नॅन्ड आणि नॉर गेटला युनिव्हर्सल गेट का म्हणतात, कारण हे दोन गेट यूज करून, हे जे दोन गेट आपण यूज केले तर आपण पूर्ण बेसिक गेट्स तिथं डेव्हलप करू शकतो. तर मी फक्त यांचा ट्रूथ टेबल काढतो, तुम्हाला कळेल ट्रूथ टेबल. आणि आपण बेसिक म्हणजे नॅन्ड आणि नॉर गेट यूज करणं, सर्व बेसिक गेट्स आपण इम्प्लिमेंट क्लासमध्ये केलेले. तर बघा, नॅन्ड गेटमध्ये काय येईल, नॅन्ड गेट इन्व्हर्जन ऑफ अँड म्हणजे काय, नॅन्ड. बघा, फर्स्ट नॅन्ड इनपुट टू ए बी. आता बघा, हे जे गेट आहे हे कोणतं गेट आहे तुमचं, नॅन्ड गेट आहे, बरोबर. त्याला जर पुढं बबल कनेक्ट केला तर कोणतं गेट तयार झालं, हे सॉरी फर्स्ट मी कोणतं काढलं होतं, अँड गेट. त्याला पुढं बबल कनेक्ट केला तर कोणतं गेट तयार झालं, नॅन्ड गेट. आता नॅन्ड गेटचं जर इक्वेशन बघितलं आहे तर काय, ए इंटू बी, वाय इज इक्वल्स टू ए इंटू बी होल बार. इन्व्हर्जन ऑफ अँड इज नथिंग बट नॅन्ड. जर ट्रूथ टेबल बघितला, ए बी वाय 0 0 0 1 1 0 1 1, 0 इंटू 0 0, इन्व्हर्जन 1, 0 इंटू 1 1, इन्व्हर्जन सॉरी 0 इंटू 1 0, इन्व्हर्जन 1. इथे पण काय येईल तुमचा 1, इथे काय येईल 0. म्हणजे इन्व्हर्जन ऑफ अँड गेट इज नथिंग बट नॅन्ड गेट. नंतरचं जे गेट होतं ते कोणतं होतं तुमचं, युनिव्हर्सल गेट, नॉर गेट. नॉर गेट इज नथिंग बट इन्व्हर्जन ऑफ ऑर गेट. बघा, ऑर गेट मी बिल्ड केलं आहे, पुढं त्याला बबल कनेक्ट केला तर गेट जे तयार झालं ते कोणतं गेट तयार झालं आहे, नॉर गेट. इनपुट वाय इज इक्वल्स टू ए प्लस बी. हे जे इक्वेशन आहे हे ऑरचं इक्वेशन आहे. वर मी जर बबल दिला तर काय झालं तयार, नॉर गेट तयार झालं आहे. ए बी आउटपुट वाय. ट्रूथ टेबल जर बघितला तर इन्व्हर्जन ऑफ ऑर 0 0 0 1 1 0 1 1, बरोबर. 0 इंटू 0 सॉरी इंटू नाही करायचं, आपल्याला ॲडिशन ऑपरेशन करायचं आहे. 0 प्लस 0 0, इथे येईल 1, इन्व्हर्जन घ्यायचं आहे, इथे येईल 0, बरोबर. इथं पण येईल 0, इथं पण येईल 0, कारण 1 प्लस 1 0, कॅरी 1 1 तुमचा खाली येणार, परत त्याचं इन्व्हर्जन 0 होणार. तर हे जे ऑपरेशन झालं हे कशाचं झालं, तुमचं नॉर गेटचं ऑपरेशन झालं. तर हे बेसिक गेट्स आपण इथं बघितलं आहे. नंतर बेसिक गेट्स नंतर आपण इथं युनिव्हर्सल गेट्सचं पण इथं स्टडी केलं आहे. तर आता नेक्स्ट आपण घेऊया लॉज अँड थेरम ऑफ बुलियन अल्जेब्रा. आता बघा, ह्या चॅप्टरमध्ये फर्स्ट आपण बघितले होते बेसिक गेट्स, नंतर बघितले युनिव्हर्सल गेट्स, नंतर बेसिक गेट्स इम्प्लिमेंट केले ते युजिंग नॅन्ड आणि नॉर. म्हणजे नॅन्ड गेट वापरून आपण अँड ऑर आणि नॉट गेट तयार केलं आहे, आणि नॉर गेट वापरून पण आपण अँड ऑर आणि नॉट गेट तयार केलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितले ते लॉज अँड थेरम ऑफ बुलियन अल्जेब्रा. तर लॉज किंवा प्रॉपर्टीज. आता बघा, 3 टाईपच्या प्रॉपर्टीज आपण तिथं स्टडी केल्या होत्या क्लासमध्ये. कोणत्या किंवा कोणते लॉज होते ते, हे बघा, लॉज अँड थेरम ऑफ बुलियन अल्जेब्रा. लॉज अँड थेरम ऑफ बुलियन अल्जेब्रा. तर लॉज अँड थेरम ऑफ बुलियन अल्जेब्रा. तर
3 लॉज और प्रॉपर्टीज, बरोबर ना. कोणती कोणती बघितली ती? फर्स्ट ॲसोसिएटिव्ह, नंतर सेकंड कम्युटेटिव्ह आणि थर्ड डिस्ट्रीब्युटिव्ह. या 3 टाईपच्या प्रॉपर्टीज आपण क्लासमध्ये घेतल्या आहेत. खूप सोपे आहे. नंतर लॉज पण बघितले, ते तुम्ही बघून घ्या, शिकवलेत. ठीक आहे. हे लॉज आणि प्रॉपर्टीज आपण क्लासमध्ये घेतलेले. आता बघा, आपण बेसिक गेट शिकलो, बरोबर. बेसिक गेट नंतर आपण युनिव्हर्सल गेट शिकलो. युनिव्हर्सल गेट नंतर आपण लॉज ऑफ बुलियन अल्जेब्रा बघितले. आता हे काय आहे? तुमचे 3 लॉज आहे. आणि नंतर 9 काय आहे? परत बघा, 9 टाईपचे परत आपण लॉज घेतले होते किंवा प्रॉपर्टीज घेतल्या होत्या. कोणत्या होत्या? हे 3 टाईप तुम्हाला माहीतच आहे. नंतर 4th काय घेतलं होतं? ए प्लस 0 इज इक्वल्स टू काय येतं? ए. नंतर बघितलं होतं ए इंटू 0 इज इक्वल्स टू 0, ए प्लस 1 इज इक्वल्स टू 1, ए इंटू 1 इज इक्वल्स टू ए, ए प्लस ए इज इक्वल्स टू ए प्लस ए बार इज इक्वल्स टू 1, ए डबल बार इज इक्वल्स टू ए इंटू ए इज इक्वल्स टू ए, अँड लास्ट ए इंटू ए बार इज इक्वल्स टू 0. हे आपण बघितले होते, बघा, क्लासमध्ये बघितले होते. नंतर सर्वात महत्त्वाचं याच्यानंतर काय होतं तुमचे लॉज आणि प्रॉपर्टी नंतर? तर थेरम, बरोबर. थेरम्स आपण इथे बुलियन्स थेरम कोणते कोणते बघितले? लॉज बघितले, प्रॉपर्टीज बघितल्यानंतर थेरम, 2 टाईपचे थेरम बघितले. ते खूप महत्त्वाचे थेरम बघितले आपण. हे कोणते? ते डी मॉर्गन्स थेरम, बरोबर. आता डी मॉर्गन्समध्ये 2 टाईपचे थेरम असतात. कोणते कोणते थेरम? डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम आणि डी मॉर्गन्स सेकंड थेरम. आता डी मॉर्गनचा फर्स्ट थेरम काय आहे? ए प्लस बी होल बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार. हा आहे तुमचा फर्स्ट थेरम. हा थेरम आपण बघितला होता, प्रूव्ह पण केला, त्याचा ट्रूथ टेबल पण तिथं आपण क्लासमध्ये घेतला होता. ठीक आहे. आणि त्याचे लॉजिकल डायग्रामसुद्धा आपण क्लासमध्ये घेतलेली. नंतर डी मॉर्गन सेकंड थेरम, ए डॉट बी होल बार इज इक्वल्स टू ए बार प्लस बी बार. तर बघा, हे 2 महत्त्वाचे थेरम आपण शिकलो आहेत. सेकंड थेरमचं पण आपण प्रूव्ह पण केलं आहे. सेकंड थेरम, बरोबर. सेकंड थेरम प्रूव्ह केलं आहे.